चर्चा झाली. महाविकास आघाडीने जो खोटारडेपणा केला, जनतेला फसवलं, मागासवर्गीय जनतेला फसवलं, त्या ठिकाणी आदिवासी जनतेला त्या ठिकाणी फसवलं, खोटं बोलले, महिलांना खोटं बोलले, असे अनेक विषय आहेत ज्यातनं महाविकास आघाडीने मतं घेतली. पण हे आता लोकांना असं वाटतं आहे की मोदीजी प्रधानमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर की आमची खरं तर या खोट्या गोष्टीमुळे आम्ही तिकडे गेलो, तर आता मोदीजी प्रधानमंत्री झाले आहेत, पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वातल्या सरकारने जे वचन दिले आहे त्यानुसार मोदी सरकार काम करेल, तर जनता नक्की त्या खोटारडेपणातनं बाहेर निघून मोदीचं सरकार आणि महाराष्ट्र सरकार डबल इंजिन सरकार, शेवटी केंद्रामध्ये जे सरकार येतं राज्यातलं सरकार एका विचाराचं असेल तर राज्याच्या जनतेला फायदा होतो. आणि त्यामुळं केंद्रातल्या सरकारने आता जे काम करणार आहे केंद्र सरकार, त्या सरकारचा पूर्णपणे उपयोग या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेकरता होईल. शेवटी महाविकास आघाडीचे सरकार येणे व त्यांचे लोक येणे म्हणजे मोदी सरकारचे संपूर्ण काम बंद करणे आहे. जे मोदीच्या सरकारने मागच्या 10 वर्षात कामं चालू केले आहेत किंवा करणार आहे किंवा उद्या जे मंजूर होणार आहे महाराष्ट्रात, महाविकास आघाडीचे एकच काम राहील, केंद्र सरकारचे काम बंद करणे, केंद्र सरकारच्या योजना लोकांना जाऊ देणे नाही, केंद्र सरकारच्या योजना थांबवणे. म्हणजे एकडे केंद्र सरकार मदत करायला तयार आहे महाराष्ट्रात, पण महाराष्ट्रात जर उद्या काही चुकीचा निर्णय झाला तर जनतेला नुकसान होईल. आणि म्हणून केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार एक जर असेल तर महाराष्ट्राला फायदा होतो. आणि म्हणून मला वाटतं जनता पुन्हा आम्हाला साथ देईल. हीच रणनीती असणार आहे, म्हणजे हाच मुद्दा असणार आहे. नाही, अनेक मुद्दे असणार आहे, अनेक मुद्दे असणार आहे. मी सांगितलं की डबल इंजिन सरकारचा फायदा होत असतो. डबल इंजिन सरकार एक मताने एक दिलानं काम करतं. ज्या ठिकाणी असं जे खोटं बोलणारे लोक आले, हे खोटारडे आले, ते खोटारडे पुन्हा खोटं बोलतील, मोदींच्या योजना बंद पाडतील. जसं उद्धव ठाकरे सरकारमध्ये 2.5 वर्ष मोदीजी महाराष्ट्राला खूप मदत करायला तयार होते आणि प्रत्येक गोष्टीची मदत द्यायला तयार झाले, त्यांना घेऊन जायला तयार झाले. पण उद्धव ठाकरे कधीही मोदीजी सरकारकडे गेले नाही, बसून राहिले, मंत्रालयात आले नाही, विधानमंडळात आले नाही आणि एकही योजना मोदी सरकारची कोरोनाच्या काळात सुद्धा मोदीजींनी खुला हात दिला होता. पण या लोकांनी मोदीजींचं काही नको, आम्हाला मोदी सरकार आम्हाला चालतच नाही या भूमिकेतनं काम करतात आहे. मला वाटतं दोन्हीकडे सरकार असेल तर जनतेला फायदा होईल. धन्यवाद.